सर्वाभ्यः परपादुकाभ्याम् आचार्यश्ते सर्वाभ्यो नमः विलक्ष्मी परपादुकाभ्याः प्रभु रामचंद्र भगवान की जय महारुद्र भगवान की जय। कार्यक्रमाला आले होते. हा कार्यक्रमाला माझ्या मुलाची मित्र आहे शंकरराजे आपले कार्यक्रम भेट होता. आता माझं सगळे हात
भद्रेशान् लक्ष्मीर्निहिताधिवाची ॐ प्रणो देवी सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती धीनामवित्र्यवतु। सर्व उपस्थित मान्यवरांचं स्वागत करून या ठिकाणी प्रति एकादशीला आयोजित होणारा हा हनुमान चालीसा पठणाचा उपक्रम आजच्या पौषवद्य एकादशी निमित्त आणि आज संक्रांती निमित्त आपण सर्वजण या ठिकाणी एकवटलेला आहोत। तेव्हा अशा या दुग्ध शर्करा योगाचं औचित्य साधून या ठिकाणी आलेले सर्व मान्यवर आपण यज्ञात भवति पर्जन्यः पर्जन्यात अन्न संभवः अशा पद्धतीने ज्या यज्ञांमुळे आपली गडणगडण होत असते, विश्वाची रचना म्हणा ही सुद्धा यज्ञातूनच उद्भवलेली आहे। अशा या यज्ञाचं आजन्म व्रत जोपासणारे आदरणीय सेलुकर महाराज या ठिकाणी यज्ञमार्तंड बहु सोमयाजी दीक्षित श्री यज्ञेश्वरजी महाराज सेलुकर या ठिकाणी उपस्थित झालेले। त्याचबरोबर आज अगदी घरचा जरी असलो तरी मान्यवरांमध्ये मला जागा दिलेली आहे अवधूत महाराज टाकळेकर, त्यानंतर परभणी श्री आदरणीय हरिभक्त परायण श्री बाळू महाराज नावेकर सर असे मान्यवर मंचावर आमंत्रित आहेत। काही मान्यवर आणि त्याचबरोबर आपल्या सर्वांचे लाडके आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या उपक्रमामध्ये ज्यांचं सतत मार्गदर्शन लाभत आलेले आहे असे आपले सर्वांचे मार्गदर्शक नित्रुडकर गुरुजी हे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित आहेत। काही मान्यवर वेळेच्या थोड्याशा मागेपुढे येतीलच, उपस्थित होतील, पण आता कार्यक्रमाचा आरंभ करण्यासाठी विलंब व्हायला नको म्हणून आदरणीय उपस्थित मंचावर सर्व मान्यवरांना आधी प्रार्थना करतो, विनंती करतो आयोजकांच्या वतीने या ठिकाणी प्रतिमा पूजन हनुमंतरायाच्या प्रतिमेचं पूजन सर्वांनी करायचे। पूजन चालू असताना पूजन झाल्यानंतर चालू असताना शांतीपाठ होईल, शांती मंत्रांचं पठण होईल आणि ते पठण झाल्यानंतर मग आपला पुढचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम नंतर जाहीर केला जाईल। सर्व मान्यवरांना विनंती आहे आदरणीय सेलुकर महाराज बाळू महाराज नावेकर नित्रुडकर गुरुजी शरणं प्रपद्ये महारुद्र भगवान की जय। जा भैर्जा अभरा अवपायाष्टमुखिने गृहपरिप्रसूतास्तानो मुञ्चन्तम् हसः प्रभु रामचंद्र की जय, महारुद्र भगवान की जय। समर्पयामि पूगीफलताम्बूलं समर्पयामि हिरण्यमुद्रदक्षिणां नीराञ्जनदीपं नमस्कारं करोमि। यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे। त्याप्रमाणे आमचे टाकळीकर गुरुजी अवधूत महाराज सुंदर कीर्तन करतात हरिभक्त परायण। त्याप्रमाणे गंगाखेडचे आमचे गुरुजी बाळू महाराज नागेकर हे सुद्धा सुंदर कीर्तन करतात। त्यांचे कीर्तन सुंदर ऐकण्यासारखे आहेत। आज या संतांचं आगमन या ठिकाणी झालं आहे। आजचा प्रवका तर मकर संक्रमण, आज मकरेमध्ये सूर्याने प्रवेश केला आहे 3:05 म्हणून हा पुण्यकाल आहे। अशा प्रवकाळामध्ये संतांचं दर्शन व्हावं, या संतांचे आशीर्वाद ऐकावे, एक नमस्कार या संतांना करावा। वंदना मंगला भक्ती अर्चना ताच्युतम पदम आदि व्याधी हरिद्रना दुःख दारिद्र्य नाशनम। दुःख कुठलं होत नाही, संतांना नमस्कार केला तर दारिद्र्य येत नाही, भौतिक लोकांची पीडा होत एवढी ताकद आहे। म्हणून संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी
दंडवत. म्हणून एक दंडवत एक संतांना वंदन करावं, जीवन मंगलमय होत आहे. म्हणून संत आपण पाहतो, देव पाहतो आणि नमस्कार नाही केला त्याचं प्रायश्चित्त सुद्धा असते बरं का. म्हणून म्हटले देव प्रतिमा दृष्ट्वा विप्रम दृष्ट्वा त्रिदंडिनम नमस्कारम न पूर्वितम प्रायश्चित्तम भवेन्नरः. आपल्या समोर संत आहे, आपण त्याला वंदन नाही केलं त्याचंही प्रायश्चित्त आहे. परंतु संतांना वंदन करावं आणि एका हाताने कधी नमस्कार करू नये बरं का. संतांना वंदन करायचं तर खरं तर साष्टांग करावा, हे की नाही. उरसा सरसा दृष्टा वचसा मनसा तदा हस्ताभ्याम कर्णाभ्याम प्राणाभ्याम प्रणाम अष्टांग उच्यते. एका हाताने करू नये. एका हाताने जर नमस्कार केला जमा केलेलं पुण्यात नाहीच होतं बरं का. म्हणून म्हटले जन्म जन्मांतरतम समुपार्जितम पुण्यम ते सर्व निष्फलम यांती एका हस्ताने वंदनम. म्हणून साष्टांग प्रणिपात विधान नाथा पायावर भेटून नमस्कार करावा. आज आपलं सर्वांचं महान भाग्य. असे संत आज आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं लाभलेले आहेत. आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. महाराजांना पूजन केलंय. आता त्या ठिकाणी अवधूत गुरुजीकडे महाराजांकडे मी माहिती देतो. काहीच प्रारंभ करतोय आणि प्रारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले ज्येष्ठ मान्यवर आदरणीय श्री सेलुकर महाराज यांना मी प्रार्थना करतो की आपण रामरक्षेच्या पाठाने कार्यक्रमाला प्रारंभ करावा. प्रभु रामचंद्र भगवान की जय. ओम अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषिः श्री सीतारामचंद्रो देवता अनुष्टुप छन्दः सीताशक्तिः श्रीमद् हनुमान कीलकम् श्री रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र मंत्र जपे नियोगः. अथ ध्यानम् ध्याये ज्ञानानुभावं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलमलस्फरदिनेत्रं प्रसन्नं वामां कारुणसीता मुखकमललोचनं नीलदाभं नानालङ्कारदीपदन्तरतमुजटामण्डनं राजचन्द्रम् इति ध्यानम् चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनं ध्यात्वानियोत्तरश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं सासिपूर्णधनुर्बाण पाणिन्दण्डचरातकम् स्वलीलया जगत्रातो माविर्भूतमजं विभो. रामरक्षा पठे प्राज्ञ पावनी सर्वकामदां शिरो मे राघवः पातु भारं दशरथात्मजः. कौसल्येयो दृशो पातु विश्वामित्रप्रियश्रुतिः. घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः. जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः. सरन्नो विद्यायुधः पातु भुजो गणेशकारुकः. करो सीतापतिः पातु हृदयञ्जामदग्निः. मध्यं पातु खरध्वंसी नाभीग्रामवदाश्रयः. सुग्रीवेशकारी पातु सत्किनी हनुमत्प्रभो. पूर्वोत्तमः पातु रक्षः कुलविनाशकृतः. जानुनी सेतुकृत्पातु जगन्ये दशमुखान्तकः. पादो विभीषणस्त्रीदः पातु रामोऽखिलं वपुः. एतावरामबलोपेतां रक्षाय सुकृती पठेत्. ससरायुस्मी पुत्री विजयी विनयी भवेत्. आकालभूतलो व्योमः चारिणश्चर्मचारिणः. न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः. रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्. नरो लिप्यते पापैर्मुक्तिं च विन्दति. जगज्ज
एकैकमन्त्रेण रामनामाभिरक्षितम् यः कण्ठे हारे तस्य गस्था सर्वसिद्धयः वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् अव्याहतास्य सर्वत्र लभते जयमङ्गलम् आदिष्टवान् यथा सौम्ये रामरक्षाभिमानहरः तथा गीतवान् तारः प्रबुद्धो बुधकौशिकः आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमास्मरः प्रभो तरुणो रूपसम्पन्नो सुकुमारो महाबलो पुण्डरीकविशालाक्षो क्षीरकृष्णादिनाम्बरो फलकुलाशिनो दान्तो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रौ दशरथस्येनौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मतां रक्षाकुलनिहन्तारो त्रायेतानो रघुत्तमो सत्यकविशा विश्वपुरुषा पुराणादिप्रतिशंसितयोगिनो लक्ष्मणाय मम राम लक्ष्मणा वक्रतः परिसदैव लक्ष्मणा सन्नद्धवली खण्डी शापबाणधरो वा गच्छन्मनोरथोऽस्माकं रामः पातु स लक्ष्मणः रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरोरि काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः जानकीवल्लभः श्रीमान् अप्रमेयपराक्रमः इत्येतायपि नित्यं स्मद्भक्तः श्रद्धया कृतः अश्वमेधादिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः रामं दूर्वादश्यामं पद्माक्षं पीतवाससं सुरन्ति नामभिर्गेर्मध्ये संसारिणो नराः रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं काकुत्स्थं नवकरणाङ्गं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणाय रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताया पतये नमः श्रीराम राम रघुनन्दन राम राम श्रीराम राम जनाग्र राम राम श्रीराम राम रणकरच राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम श्रीरामचन्द्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचन्द्र चरणौ वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचन्द्र चरणौ शरणं प्रपद्ये माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु नान्यं जाने नैव जाने न जाने दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं लोकाभिरामं रणरङ्गधीरम् आजीवनेत्रं प्रभुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं
रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं रामे चित्तलयः सदा भवतु मे ओ राम महामुद्ध राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्री श्री मुदकौशचकरिसकं स्तोत्रं संपूर्णं रामचंद्र भगवान की जय. मारुती स्तोत्राचं पठण समर्थ रामदास स्वामींनी रचलेलं हे मारुती स्तोत्र. श्री गणेशाय नमः. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा भूषणी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवकायका विनानाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका भुजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळरुद्राग्नी देखता कापती भये ब्रह्मांडे मायिली नेरो आवळे दंतपंकती नेत्रासी चालल्या ज्वाळा भृगुली काढल्या बळे उच्चते मुरडले माथा किरीटी कुंडले बळी सुवर्ण कटिका सोटी हंटा किंकिणीनागरा टकारे पर्वता ऐसा नेटका शरभातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युन्नते परी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतावे उत्तरेकडे मंद्राग्री सारिका द्रोणे उत्पाटिला वळे आमिला मागुती नेला आला गेला मोगली मनाशी लागले मागे गती शिवरानसे अणुभासोनी ब्रह्मांडा एवढा होतला कसे तयासी तुळना कोठे मेरुमांदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके तयासी तुळना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समग्रही पार्वती रूप विद्यादी स्तोत्र पाठे करोनिया भूत प्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे दरा पंधरा श्लोकी लाभली शोभली बली दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकावने रामदासी अग्रगण्यो कपिवासी मंडलो रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनास्ति इति श्री मारुती स्तोत्रं संपूर्णं बली. तर आपल्या प्रत्येक एकादशीच्या नियमाप्रमाणे हनुमान चालीसेचे 11 पाठ होतील. सर्वजण आपण सर्वांनी मिळून हे पाठ करायचे. वेदशास्त्र संपन्न श्री अवधूत महाराज उमेश महाराज टाकेकर हे घेतील. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी भरन रघुबर विमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु
प्रतापे सती लोक उजागर रामदूत तुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र अवध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सिंहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए सजीवन लखन जियाए श्री रघुवीर हर्षि उर जाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरत सम भाई सहस बदन तुम्हरो जस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सके कहाते तुम उपकार सुग्रीव ही कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुमरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय जब जग जाना जुग सहस्र योजन पर भानु लीलो ताहि मधुर फल जानु प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जल भिलांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सब सुख रहे तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज सम्हारो आप तीनों लोक हाकते कापे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासे रोग हरे सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है पर सिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नव निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुपुर पुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंद महासुख होई जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा तुलसीदास सदा हरि चेरा कीजय नाथ हृदय महडे पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभू सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय उमापति महादेव की जय। आपली नित्याची जी रामरक्षा मारुती स्तोत्र आणि 11 हनुमान चालिसाच्या पाठांची उपासना आहे ती संपन्न झालेली आहे। हनुमंताचं रूप जे आहे ते सर्वशक्तिमान महापराक्रमी महाधैर्यवान व्याकरणशास्त्राचा ज्ञानी तुमच्यावरच येतोय मी संगीताचा ज्ञाता आणि बलवान जो नित्य
बलोपासना करणारं जे दैवत आहे स्वतः खुद्द, त्या दैवताच्या अनुकरण कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण असणारा आमचा अवधूत दादा आहे. गायन, बाकी वेदशास्त्राचं ज्ञान तर सर्व परिचित आहे. स्वतःची बलोपासना, शरीर सांभाळणं, शरीर तुमचं शुद्ध मराठीत सांगायचं तर मेंटेन ठेवणं, सांभाळणं म्हणलं की अवघड जातं. हे कसं असावं म्हणजे आम्ही फार जवळून पाहिलेलं आहे. मी मुद्दाम काही गोष्टी तुम्हाला सांगतो की गोदावरीच्या पात्रात पद्मासन घालून पोहणं असो किंवा पात्रात पाण्यात, मी काय बोलतो ऐका, गोदावरीच्या पात्रात पाण्यामध्ये शीर्षासन घालणारं हे व्यक्तिमत्व आम्ही डोळ्यानं पाहिलंय. मारुतीची उपासना काही फक्त हनुमान चालीसा म्हणूनच होणार नाहीये, बलाची सुद्धा उपासना झाली पाहिजे. आणि त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण तुमच्या समोर आज इथे आहे. अवधूत दादांनी त्याच्या वेळ काढून इथं उपस्थिती लावली, त्याबद्दल त्यांचेही खूप खूप आभार. अजून त्यांचे याच्यासाठी आभार की मला यायला वेळ लागला, माझं कामही सांभाळून नेलं, त्याबद्दल पुन्हा पुन्हा आभार. आणि आमची छोटीशी नारायणी असो, तिचं वय काय फार कमी आहे, छोटीशी 5-6 वर्षाची असेल फार फार. तिथपासून वय वर्ष 86 असणारे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू असणारे पाटील साहेब इथं आज पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत हे खरे हनुमंताचे उपासक लोक आहेत. आजही या वयात सुद्धा तितक्याच स्थित प्रज्ञतेनं ते इथे बसू शकतात. कदाचित आम्ही बसू शकणार नाही, पण हे या लोकांनी त्यांच्या उपासनेतून, त्यांच्या साधनेतून, त्यांच्या स्वतःच्या शरीरासाठी केलेल्या कष्टातून ह्या सगळ्या गोष्टी कमावलेल्या आहेत. अशी लोक आज इथे उपस्थित आहेत, त्यांचेही खूप खूप आभार. त्याचबरोबर यज्ञेश्वर महाराज सेलुकर, आपण म्हणजे आम्ही तरी लहान होतो त्या काळापासून ते झालेले यज्ञ आम्ही सगळे पाहिलेले आहेत. असं व्यक्तिमत्व आज इथं आपल्याला लाभलंय, ज्यांना यज्ञ मार्तंड या संबोधनानं संबोधलं जातं. त्यांचेही इथे आज आपल्याला मार्गदर्शन होणार आहे. त्याचबरोबर बाळू महाराज नावेकर, गंगाखेड सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं काम तर तुम्हीच करता. त्याबरोबर वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहणारी काही लोक आहेत. त्यातलं एक व्यक्तिमत्व म्हणजे आमचे नची काका पोंडुळकर. त्यांची 75 पार झाली आहे. आज तर तब्येतीचं कारण सुद्धा दिलेलं होतं, पण त्यांनाच राहावं नसेल आणि ते इथं पोहोचलेत. आणि महाराज मला एक सांगायचं आहे की आमच्या इथे मुलं जी पुन्हा पुन्हा येत आहेत ना, वाढत आहेत दरवेळेस, त्याचं प्रोत्साहन कोण जर असेल तर नची काका. नची काकांनी पोरांना पुढे आला म्हणून सांगितलं आणि खरं तीच गरज आहे. या कार्यक्रमाचा खरा उद्देशच तो आहे की आपण हनुमंतरायाचं कर्तृत्व ऐकतो नुसतं की रामायणात रामाला मदत केली, महाभारतामध्ये रथावर विराजमान होऊन रथाचं रक्षण केलं, पुढे मोगलांच्या आक्रमणात हैराण झालेल्या महाराष्ट्रात रामदासांसारख्या संतांनी बलोपासनेचं जे स्फुल्लिंग चेतवलं किंवा हिंदवी स्वराज्याला जे पुढे बळ मिळवून दिलं, तेच काम आपल्याला इथं करायचं आहे. राष्ट्रनिर्मितीचं हे कार्य आहे, हे कार्य असंच चालू ठेवायचं. नची काकांचा यात मोठा हातभार. आवर्जून उपस्थित राहणारे, कुठलीही अडचण न सांगणारे आमचे माधवराव आजेगावकर काका आणि नित्रोळकर काका, आणि नेहमी कार्यक्रमात पडद्यामागचे कलाकार असणारे, पण आम्ही मुद्दाम पुढे बसवतो, आमचे पंढरनाथ सराफ, हे सुद्धा लोक मुद्दाम येतात. महिला वर्गाचं सुद्धा इतका सुंदर इथे उपस्थिती असते, मोठ्या प्रमाणात उपस्थिती असते. आज आता सगळ्यांना माहिती आहे, आज सण आहे. काही जणी त्या कार्यक्रमामध्ये गुंतलेल्या असतील, काही घरच्या भोजन सामग्री तयार करण्यामध्ये गुंतलेल्या असतील, त्यामुळे ती संख्या थोडीशी कमी आहे, पण बऱ्यापैकी संख्या आहे. आणि आज हे 17वं पुष्प आहे. आणि हा इवलेसे रोप लाविले द्वारी, तयाचा वेलू गेला गगनावरी, असंच व्हायला पाहिजे आणि असंच होणार आहे. आपल्या सर्वांचा आशीर्वाद या कार्यक्रमावर असाच असू दे. मात्र याची कृपा तर आहेच, पण तुमच्या सदिच्छांची तेवढीच आवश्यकता आहे. पुन्हा पुन्हा या कार्यक्रमाला येत जा. का म्हणतोय? कारण इथं आलेला माणूस आपोआप इथं जोडला जातो.
मला वाटतं अवधूत दादाची सुद्धा दुसरी वेळ आहे. संक्रांतीलाच आले होते. असंच पुन्हा पुन्हा येत जा आणि आम्हालाही त्यामुळे हुरूप येईल आणि हे कार्य असेच अविरत चालू राहील. यानंतर मी सेलुकर महाराजांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटं मार्गदर्शन करावे. हरिओम. पवनसुत हनुमान की जय. व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर सर्वांना यथोचित नमस्कार. कुठल्याही कार्यक्रमाचं सातत्य हे खूप काही साधना देऊन जातं. कुठल्याही साधनेमध्ये जर सतत सातत्य असेल, पुन्हा पुन्हा करण्याची प्रक्रिया असेल, तर त्याच्यातून बऱ्याच गोष्टी साध्य होतात. इथं हे आजचं 17वं पुष्प पाहून मला खूप आनंद वाटला. मागे एकदा मी आलो होतो इथे कार्यक्रमाला. केव्हा आलो होतो माहीत नाही, एकदा उपस्थिती झालेली आहे. त्यापासून आजपर्यंत हे सतत चालू आहे. आणि आत्ता सुंदर लहान मुलांनी रोजच्या सहवासातून पाठ करून त्यांनी पाहून म्हणलेलं हनुमान चालीसा खूप छान वाटलं. या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद असावा, ईश्वरचरणी प्रार्थना आहे की हे कार्यक्रम असाच वाढत जावं आणि मान्यवरांचे सर्वांचे शुभाशीर्वाद सर्व या चौधरी परिवाराच्या पाठीशी राहावं, मी अशी रामरायाला प्रार्थना करतो आणि माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. यानंतर श्री बाळू महाराज नावेकर यांना मी विनंती करतो की त्यांनी संबोधन करावं. या भक्तिपीठावर उपस्थित असलेले ईश्वरीय विभूती सद्गुरू सेलुकर महाराजांसहित सर्व या ईश्वरीय विभूतींना अंतःकरणापासून प्रणाम करून आणि समोर बसलेले जे परमेश्वराची रूपं आहेत त्याही परमेश्वर रूपाला वंदन करून सद्गुरू सेलुकर महाराजांच्या अंतरंगी आज्ञेनं आणि संयोजकांच्या कृपेनं मी आपल्यासमोर थोडेसे भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. दादांचं सुद्धा असं सुद्धा बोलायचा प्रसंग आला की दादा म्हणायचे कामाची कामं आमच्याकडे तर बोलायची कामं यांच्याकडे येतात, म्हणून दादा बोलायला लावायचे. तर सज्जन हो, आत्ताच सांगण्यात आलं की हे 17वं पुष्प आहे. इथं खूप अधिकारी माणसं आहेत. माधव काकासमोर बोलताना मला थोडा गुदगुल्यासारखं वाटतात, पण 17 हा आकडा ऐकल्यामुळं माझ्या असं लक्षात आलं की 17वी येते स्तन्य देसी आणि अनाहताचा हल्लरू घासी असा आनंद सोहळा इथं होत आहे. आणि मला हे सांगायला आनंद वाटतो की यज्ञेश्वर महाराजांच्या उपस्थितीचा आणि 17वं पुष्प असण्याचा अजून एक योगायोग असा आहे की संत श्रेष्ठ नामदेव महाराजांनी यज्ञसंस्थेचं वर्णन करीत असताना, म्हणजे जेव्हा भगवान योगेश्वर जन्माला येत आहेत असा श्रीमद भागवतातला प्रसंग आहे, त्यावेळेस त्यांनी 17 अक्षरात असे तुझी मूर्ती श्री यज्ञेशा तुझ प्रती नमो नमो असं म्हणून तिथं ही 17चाच उहापोह केला आहे. वाजपेयी महासंमेलनामध्ये सगळा जो उहापोह आहे तो सगळा 17चाच आहे. आणि अशा अनुषंगानं हा 17वा सोहळा आहे. या सोहळ्यावर 17च्या पुढे एक टिंब पूज्य, त्याला पूज्य म्हणतात बरं का, शून्याला पूज्य म्हणतात. त्याचं कारण आहे, त्याच्या इतकं पूज्य जगात कोणी नाही. तो जर पुढे असेल तरच आनंद आहे, मागे असेल तर फार कठीण आहे, म्हणून त्याला पूज्य म्हणतात. 17च्या पुढे अजून एक शून्य, अजून एक शून्य, अजून एक शून्य, असं वाढत राहावं. आयुष्य मर्यादेप्रमाणे आम्ही असोत नसोत, पण जेवढी वटवृक्षाला पानं आहेत तेवढा काळखंड ही हनुमान चालीसा मारुतीरायासारखीच अजरामर राहो अशी प्रभूंच्या चरणी प्रार्थना करतो. दृश्य पाहायला खूप सुंदर आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस असल्यामुळं
सर्वप्रथम सर्वांना मनोमन तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला अशी भावना व्यक्त करतो. यानंतर सकाळी यज्ञेश्वर महाराजांनी मला जेव्हा सांगितलं तेव्हा माझा एक असा भ्रम होता की 50-50 महिला मंडळ बसल आणि ते हनुमान चालीसा म्हणत राहील. परंतु तसं नव्हे. हनुमान चालीसीचं एक अत्यंत देखणा इव्हेंट कसा होऊ शकतो, अत्यंत दर्शनीयता कशी त्याची होऊ शकते, हे या संपूर्ण संयोजकानं आणि संयोजकाच्या संघामध्ये असलेल्या सर्व सभासदांनी आपल्या अपूर्व उत्साहानं आणि अत्यंत योजकतेनं इथं दर्शन घडवलं आहे. तेही दर्शन अत्यंत आनंददायक. सकाळी जेव्हा प्रभूंनी सांगितलं तेव्हा मग बोलण्याच्या ओघात आमच्या असं लक्षात आलं, तर त्यांच्या उपस्थितीमुळेच ते आलं की ते साक्षात यज्ञ पुरुष आहेत, यज्ञ रूप आहेत. आज इथं बलभीमा अवधूत दादा बसलेला आहे. परंतु अवधूत दादांचे पूज्य पिताश्री आणि आमचे अत्यंत अंतरंगी स्नेही उमेश महाराज हेही ज्या सोमयागामध्ये ब्रह्मापदावर विराजमान होते, असं एक मोठा अद्वितीय योगायोग आहे. तर हनुमान मारुतीराय हे यज्ञ संस्थेच्या उपासनेचे जगातले सर्वश्रेष्ठ फलस्वरूप महात्मा आहेत यज्ञ संस्थेचे. बरं, कारण जेव्हा अयोध्येमध्ये दशरथ राजाला पुत्रसंतती प्राप्त व्हावी याच्यासाठी जो संपन्न केली ती इष्टीच होती. आणि आपल्या समोर जे बसले आहेत ते गेल्या 100 वर्षापासून इष्टीचे अनुष्ठान करणाऱ्या घराण्याचे प्रतिनिधी सेलुकर महाराज आहेत. 100 वर्ष 103 वर्ष चालू आहे की ज्या घराण्यामध्ये सातत्यानं प्रत्येक प्रतिपदेला दर्शच्या वेळेला दर्शेष्टी आणि पौर्णमासच्या वेळेला पौर्णमासेष्टी, काही पुत्रकामिष्टी यात सुद्धा यज्ञेश्वर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहेत. तर ही जी पुत्रकामिष्टी आहे मुळात प्रभू रामचंद्र हेही यज्ञप्रभूचाच प्रसाद, यज्ञ रूप असून यज्ञाचा प्रसाद आहे. आणि हे सगळे 4 भाऊ 8 आण्याचे हिस्से करी येतात. जरा आपल्या व्यवहाराच्या भाषेत बोललं तर हे 4ही भाऊ 8 आण्याचे हिस्से करी येतात. म्हणजे ते जे काही जे 3 पात्र प्रसादाचे मिळाल्यानंतर जे काही घडलं ते तुम्हाला माहित आहे. आणि त्या गोंधळामध्ये जे हरणीनं पूर्ण अंश एक हरणीनंच उचलला, त्या घारीनं उचलला. आणि मग त्या दोघींनी अर्धे करून कैकेयीला दिले. म्हणजे हे 4 जण जे आहेत ते 50-50% वाल्यामध्ये आहेत. 100% यज्ञाचा प्रसाद कोण आहे तर मारुतीराय आहेत. आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आपल्याला सगळ्यांना माहित आहे इथे यज्ञ संस्थेचे खूप थोर उपासक आहेत. मित्रोटकर गुरुजीबद्दल माझ्या मनामध्ये अपार प्रेम या कारणासाठी आहे की सहवास कमी असून सुद्धा त्यांची माया करण्याची, माधव काका झालं, नित्रोटकर काका झालं, हे असे आहेत. मला त्यांचा सहवास कमी मिळतो पण सुगंध मात्र यांच्या लेकरा इतकाच मला मिळतो. हे माझं भाग्य आहे. तर इथं महारुद्रचा विषय निघाला तर प्रत्येक इष्टीमध्ये सुद्धा आणि सोमयागामध्ये सुद्धा इदम रुद्राय स्वाहा इदम रुद्राय न मम ही आहुती असते. आणि सगळ्यात शेवटी इष्टीची जी आहुती असते ती मारुतीरायाच्या तीर्थरूपांना असते. वाताय स्वाहा इदम वाताय न मम ही आहुती देऊन इष्टीची सुद्धा सांगता होते. तर असा यज्ञाचा आणि मारुतीरायाचा अत्यंत घनिष्ठ अन्योन्य संबंध आहे. साक्षात यज्ञ रूप आहेत. आपल्याला कल्पना आहे की जी सोमयाग घडतात, जी यज्ञेश्वर महाराजांच्या हाताने घडली त्यापैकी एक सोमयाग आमच्या बंडूनानांच्या अत्यंत कुशल मार्गदर्शनाखाली आपल्या प्रभावती नगरीमध्ये सुद्धा झाला. तर त्या सोमयागामध्ये जे 3 सवन असतात, प्रातः, माध्यान्ह आणि तृतीय, तर माध्यान्ह सवन हे संपूर्ण रुद्रासाठीच असतं. प्रातःसवन अष्टवसूंसाठी असतं आणि तृतीय सवन 12 आदित्यांसाठी असतं. परंतु एकादश रुद्रासाठी, रुद्रदेवतेसाठी संपूर्ण माध्यान्ह सवन असतं आणि त्याच्यामध्ये दक्षिण होम असतो. बरं काय माहीत असतं म्हणजे माहीत आहेच.
परंतु तुम्हाला माहित आहे हे मला माहित आहे हे तुम्हाला माहित व्हावं एवढाच हेतू आहे माझा. बाकी मला काही जास्त सांगायची माझी योग्यता नाही, क्षमता नाही. इथं बसलेली सगळी मंडळी तपस्वी आहे. फक्त एक मुद्दा आवर्जून ठेवायचा आहे की विभूती योगामध्ये भगवंतांनी सांगताना यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं सांगितलं. तर मला असं वाटलं की असं कसं भगवतीद्वारे अंतरिक्ष आणि अंतरिक्ष शुद्धी आहे. तर खरं सांगू का, ही जे हनुमान चालिसाचा आता आपण उच्चार केला, हा उच्चार सुद्धा अंतरिक्षाला पवित्र करणारं श्रेष्ठ साधन आहे. याच्यामुळं अंतःकरण आणि वातावरण हे दोन्हीही शुद्ध होतात. जिथं जिथं हरिनामाचा गजर होतो, जिथं जिथं प्रभुनामाचा जप होतो, तिथं तिथं अंतरिक्ष शुद्ध होतं. आणि संपूर्ण यज्ञसंस्था नाही तरीही भुवः आणि स्वहा या तिघांना बळ देण्यासाठी आहे अशी यज्ञ. तर आता इथं हनुमान चालिसाचा जो चालू आहे तो यज्ञच आहे. दीर्घ सत्र आहे हे सुद्धा दीर्घ सत्र आहे. आणि या दीर्घ सत्राचे जे अध्वर्यू आहेत, होता आहेत, अग्निध्र आहेत, ब्रह्मा आहेत, हे सगळी ही व्यासपीठावर बसलेली मंडळी. आणि माझी खूप अंतःकरणापासून इच्छा आहे की बसलेले जे लहान लहान मुलं आहेत हे उद्याचे होता आणि ब्रह्मा आहेत बरं का. हे उद्या चालवणार आहेत. हे परमात्मा, हे प्रभू, आयुष्य मर्यादेप्रमाणे किती काळ याचा आम्ही आनंद घेऊ शकू हे आम्ही जाणू शकत नाही. परंतु या यज्ञाच्या प्रकाशामध्ये पुढची पिढी उजळून निघो, सर्व विश्वातलं तिमीर नाहीसं हो आणि पुन्हा पुन्हा या वातावरणामध्ये यायचा भाग्य येऊ लाभो अशी परमेश्वराच्या हनुमंतरायाच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देतो. हरि ओम. खूप खूप धन्यवाद. यानंतर वेदशास्त्र संपन्न श्री अवधूत महाराज टाकळीकर हे आपल्या सर्वांना संबोधन करतील. ते अवधूत महाराज. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थ प्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वर. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. आदरणीय व्यासपीठावर स्थापित सर्व देवता आणि त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, जे वयानं, ज्ञानानं, अनुभवानं सर्वच गोष्टींना माझ्यापेक्षा मोठे आहेत, या सर्वांनाच वंदन करून, त्यापैकी अनेक जण असे आहेत की त्यांची कीर्तनं प्रवचनं ऐकत आम्हाला कीर्तनाची, प्रवचनाची, बोलण्याची गोडी लागली, असे सर्व मान्यवर अनेक जण या मंचावर आहेत. आणि त्याचबरोबर ज्यांचं समाजकार्य पाहून आपणही काहीतरी समाजाचं देऊ लागतो असे अनेक मान्यवर. आता सर्वांच्याच नावाचा उच्चार करून पुन्हा पुन्हा पुनरुक्ती करायचं मी टाळतो. खरं म्हणजे अशा लोकांची नावं कितीही वेळा उच्चारली तरी ते योग्यच आहे, पण तरीसुद्धा कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा बघून पुनरुक्ती टाळून सर्वांना सादर वंदन करून मी माझा मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. या निमित्ताने प्रवचन अशा लोकांसमोर करावं एवढा अधिकार नक्कीच माझा मोठा नाही, पण तरीसुद्धा मनोगत या भावनेनं मी माझे शब्द या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आत्ताच आमचे परममित्र आदरणीय औंडेकर सरांनी सांगितलं, ते सुद्धा उत्तम व्याख्याते आहेत, उत्तम वक्ते आहेत. आणि त्यांच्या त्यांनी बरंच कौतुक वगैरे केलं, पण खरोखर त्या कौतुक काय लोकांच्या बाबतीत असे प्रश्न पडतात की काय बोलावं, आणि काही लोक म्हणजे काय बोलावं हा प्रश्न दोन लोकांच्या बाबतीत पडतो की असे लोक असतात की काय बोलावं, आणि काही लोक असतात की काय बोलावं असं असतं. तर आम्ही काय बोलावं या कॅटेगरीतले त्यांनी ओढून ताडून कुठेतरी काहीतरी जोडून आम्हाला मोठं करण्याचा प्रयत्न केला. असं पण एक मात्र आहे
की गरुडे घेतले गगन तरी चिमणीने राहावे का घर धरून. या न्यायाने काहीतरी प्रयत्न, सत्प्रयत्न, सत्कार्य करण्याचा प्रयत्न करत राहणं हेच माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि जो माणूस काही सत्कर्मासाठी प्रयत्न करत नाही तो जिवंत असून सुद्धा येषां न विद्या न तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मर्त्यलोके भूमिभारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. पंढरीनाथ महाराज की जय. ज्यांच्यामध्ये काहीच करायची उमेद नाही, सत्कर्म करण्याची, येषां न विद्या न तपः न दानं न ज्ञानं न शीलं न गुणाः न धर्माः ते मर्त्यलोके भूमिभारभूता. शेपूट नसलेलं जनावर एवढंच त्याला म्हणता येईल. पण ज्या अर्थी आपण सर्वजण या सत्कर्मासाठी प्रवृत्त राहतो आणि आत्ताच 17 संख्येचं खूप वेळा या ठिकाणी 17ची अनेक उदाहरणं आदरणीय बाळूमहाराजांनी पण दिली. 17व पुष्प आहे. आणि काय माहिती का, थोडंसं वेगळ्या पद्धतीने मांडतो की जेव्हा भगवान गोपालकृष्ण आणि जरासंधाचं युद्ध झालं तेव्हा जरासंध सुद्धा 17 वेळा आला होता. तेव्हापासून म्हण पडली की 17 वेळा सांगू नये तुला कळत नाही का. हनुमंतरायांनी सुद्धा सांगितलं 17 वेळा परीक्षा पाहिली, करतात की गप्प बसतात, करतात की गप्प बसतात. पण 17 वेळा 17वं पुष्प आपण अर्पण करून हनुमंतरायाला जेव्हा म्हणलं तारी अथवा मारी धरिले चरण मी सोडीना हो कृपा केल्या वाचून विनमुख परतून मी जाईना हो. ही निष्ठा नक्कीच हनुमंतरायाच्या चरणांपर्यंत पोहोचेल. त्यांच्या ते याची दखल घेतील आणि आपलं जे विघ्न आहे अनन्या चिंतयन्तो माम यजना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो मज होय अनन्य शरण तयाचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीच एक. असं भगवंत जे गीतेमध्ये अर्जुनाला सांगतात, ते सांगत असताना भगवंत हे सांगतात की जो मला शरण येतो तयाचे निवारी मी जन्म मरण. जन्म मरण निवारी ह्याचा अर्थ तो त्याला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवी हा एक आहे. आणि दुसरं म्हणजे जन्म आणि मृत्यू याचं जे भय सर्वसामान्यांच्या मनामध्ये असतं ते भय मी दूर करीन. राजा परीक्षितीचं ज्याप्रमाणे मृत्यूचं भय दूर झालं. कारण काय, आपल्याला जे प्रारब्धामध्ये मिळतं ते प्रारब्ध चुकत नाही, कोणालाच चुकत नाही. ना हनुमंतरायाला स्वतःला चुकलं, ना रामाला चुकलं, ना सीतेला चुकलं, कोणालाही चुकत नाही. महालक्ष्मीचा भाऊ स्वतः समुद्र ज्याचा बाप आहे तो शंख सुद्धा शंख करतच फिरत राहिला. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत की प्रारब्ध चुकत नाही. कितीही चुकवायचा प्रयत्न केला तरी आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरून जरी विचार केला तरी प्रारब्ध चुकत नाही. संचित आपलं बदलत नाही, प्रारब्ध बदलत नाही, क्रियमाण मात्र आपण बदलू शकतो. संचित म्हणजे आपल्या मागच्या अनेक जन्मांमध्ये जे आपण केलेलं कर्म आहे, पाप असेल नाही तर पुण्य असेल, त्या कर्माची नोंद, त्या कर्माचा जो साठा, त्या कर्माच्या नोंदीचा साठा ज्या पोतडीमध्ये टाकलेला आहे, चित्रगुप्ताकडे ते पोतं ठेवलेलं असतं. तर चित्रगुप्तालाच उगाच चित्रगुप्त म्हणलेलं नाही, तो गुप्तपणे चित्र काढतो. पहिला कॅन्डिड फोटोग्राफर गुप्तपणाने जे, आता भास्कर काका आहेत समोर, जो गुप्तपणाने हळूच लांबून मुद्रा टिपतो आणि आभाळाचा डोळा सारे खेळ तुझे पाही सावधान होई वेड्या सावधान होई, या पद्धतीने जो आपलं कर्म बघत असतो, या अनेक जन्मांच्या कर्माचं गाठोड त्या चित्रगुप्ताकडे संचितामध्ये आहे. ते आपल्याला आत्ता बदलणं शक्य नाही, कारण ते गाठोड बनलेलं आहे. त्याचबरोबर जेव्हा जन्माला आपण येत असतो तेव्हा आपण जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, आपण त्या कर्माच्या हिशोबानेच जन्माला येतो. आपलं काय कर्म आहे, पाप किती आणि पुण्य किती, या हिशोबानेच आपण जन्माला येत असतो. आणि जन्माला येत असताना ते कर्म भोगून संपवण्यासाठी, कारण आपण जे प्रारब्ध कर्मणाम भोगात एव क्षयः, ते भोगल्याशिवाय संपत नाही. हरिणापि हरेणापि ब्रह्मणापि सुरैरपि ललाटे लिखिता रेषा परिमार्ष्टुम न शक्यते, ते भोगूनच संपवावं लागतं, भोगल्याशिवाय संपत नाही. अगदी म्हणून तर जन्माला आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय सुखदुःख होतील, आपण हनुमान चालिसाला येतो, काही काही लोक म्हणतात बघा की जसं जसं हनुमान चालिसाला जायला लागलो तशा तशा अडचणी वाढल्या आयुष्यात. अशी आपली शंका कुठेतरी मनात येते की बहुतेक परमार्थ करायला लागलो, आधी काही करत नाही, मी एवढं देवदेव करतो किंवा करते, ती शेजारची देवाचं तोंड नव्हे उबाड पाहत नाही इथपर्यंत शब्द जातात. आणि तिचं मात्र सगळं व्यवस्थित चाललंय, मी एवढं करून माझं मात्र काहीतरी जितकं देवाचं करायला जाते तितकं माझ्याच वाट्याला दुःख येतं. हे जे आहे याच्या मागचं एक कारण आहे की ज्याप्रमाणे
समुद्र मंथन सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम काय निघालं हो? सर्वप्रथम निघालं हलाहल विष. आणि हलाहल विष ज्याप्रमाणे निघालं त्याचप्रमाणे जेव्हा शुद्धीकरण सुरू होतं, जेव्हा आपली मोडकी अंगठी, आपण जुनी अंगठी कुठली तरी सोनाराकडे नेऊन देतो, मोडायची बाबा आणि आम्हाला शुद्ध करून दे, ते भट्टीत टाकल्यानंतर सर्वप्रथम जेव्हा ते सोनं तापतं, पातळ होऊन अगदी त्याला गुडगुडे यायला लागतात, त्यात सर्वप्रथम काय निघतं तर त्या सोन्यामध्ये असलेली जी भेसळ ती काळिमेच्या स्वरूपात वर येते आणि सोनं शुद्ध व्हायला लागतं. त्याचप्रमाणे उपासनेला आपण लागलो की सर्वप्रथम वाईट विचार मनामध्ये येणं. जपाला इथं बसलं, हनुमान चालीसाला येऊन बसलं की पहिले 1-2 पाठ होईपर्यंत आजची मालिका बुडाली, कमळीचं काय झालं असेल ते डोक्यामध्ये येणं हे अगदी स्वाभाविक आहे. पहिल्यांदा ते विषच वर येत असतं आणि जपाला बसल्यानंतर शत्रूने चिंती ते मला चिंती अशी आपली अवस्था होते. कारण याचं कारणच असं आहे की अमृत मंथन सुरू झालेलं आहे. जेव्हा आपण आलोट्य सर्व शास्त्राने विचार्य च पुनः पुनः मंथुनी नवनीता तैसे की अनंता, जेव्हा हे मंथन सुरू होतं सर्वप्रथम आपल्या मनातले वाईट विचारच बाहेर येतात. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या साधनेमध्ये लागल्यानंतर सुद्धा सर्वप्रथम दुःख आधी आपल्या वाट्याला येतं. कारण परमेश्वराला एकदा दुःख आधी संपवायचं असतं आणि मग नंतर आनंदाचे डोही, आनंद तरंग. आपल्याला वाटतं प्रारब्ध आपलं चुकेल, पण प्रारब्ध कोणाला भल्या भल्यानं चुकत नाही. अगदी बाकीच्या हरिणापी यात दृष्टांत सोडा. एक जण होता, दृष्टांत म्हणून थोडक्यात सांगतो, मध्ये मध्ये असे चिमटे काढले म्हणजे झोप येत नसते. आणि काय झालं, एक माणूस होता भगवंताचं नामस्मरण करणारा, रात्रंदिवस देवाची भक्ती करणारा, पूजा करण्यात त्याचं विशेष प्रेम होतं. सकाळी भल्या पहाटे 4 वाजता उठावं, देवाची पूजा करावी आणि खरोखर मनोभावे अगदी सादर संगीत पूजा अगदी सगळी. दासगुरू महाराज दंभ हे करत असताना निरांजनी त्या 10-20 जळकी नाशतुपाचा करा बदामी नैवेद्याला शिरा जे म्हणतात, ह्याचा दंभ नव्हता, खरोखर भक्तीने हा करायचा. निरांजन लावणं, उदबत्त्या लावणं, 4 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत त्याची पूजा चालायची मनोभावे. आणि अनेक वर्षांपर्यंत पिढीजात ही पद्धती चालत आलेली. आणि हे असताना याच्या पोटी जो मुलगा निबाजूला मूल झाला, तो मुलगा मात्र काय कुठल्या जन्मीचं पाप घेऊन आला माहिती नाही, पण ह्याला पूजेचा भयंकर कंटाळा होता. आणि काय झालं की लहानपणापासून तो जरा 10-12 वर्षांचा झाला की आता जसं या मुलांना काहीतरी क्रियमान चांगलं व्हावं म्हणून मुलांना आपण पुढच्या पिढीला प्रगत करण्याचा प्रयत्न करतो किंवा त्यांनी काही चांगलं करावं म्हणजे भविष्य सुरक्षित आहे असं वाटून जसं मुलांना आपण तयार करतो, तसं त्यांनी सुद्धा आपल्या मुलाला 8-10 वर्षाचा 10-12 वर्षाचा झाल्यानंतर स्वतःसोबत सकाळी 4 वाजता उठवायला सुरू केलं पूजेसाठी. उठ, बस माझ्यासोबत पूजेला, चंदन उगाळून दे, फुलांचा हार करून दे, दिव्यामध्ये तेल घालून दे, माझ्यासोबत मी मंत्र म्हणतो ते चुकते का बरोबर आहे, पोथी घेऊन बस, बघ, वाच. म्हणजे जेणेकरून त्याला सवय लागावी पूजेची म्हणून त्याला बसवलं. आणि बसवल्यानंतर याच्या नशिबामध्ये पूजा आता परंपरेने आल्यामुळे ह्याची इच्छा जरी नसली तरी त्याच्या नशिबात पूजा जाऊन बसलेली होती. मुलाला पूजा करण्यात अजिबात तिळमात्र रस नव्हता, पण तरी सुद्धा वडिलांनी लहानपणापासून कधी रागवून कधी ठोकून प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रमित्र वदाचरित, आता तरुण झाला, आता मारणं सोडून दिलं, आता बोलाचा मार सुरू केला, कधी कधी थोडंसं टोमणे मारणं, बस पूजेला असं करत करत तो तरुण झाला. तरुण झाल्यानंतर त्याचं लग्नही झालं आणि पूजा करण्याचं काम मात्र वडिलांच्याकडेच. वडील म्हणाले, बाबा आता तुझं लग्न झालं, तू गृहस्थ झालास, आता तरी पूजा करायला लाग. तू म्हणाले, बाबा आत्ताच लग्न झालेलं होईल, आता ते पूजा वगैरे मला काही सांगू नका, तुम्हाला काय एवढी अक्कल नाही? वडिलांनाच सांगतोय. वडील म्हणाले, ठीक आहे बाबा, नवीन लग्न झालंय, जरा संसार ओळेपर्यंत चालू दे. वडिलांनी काही दिवस पूजा केली. पूजा केल्यानंतर एक दिवस असा प्रसंग आला, पंढरीची वारी, वारकरी होते वडील, पंढरीच्या वारीला जायचा प्रसंग आला. आणि तो प्रसंग आल्यानंतर वडिलांनी विचार केला, तर 15-20 दिवस महिनाभर आपण घरी नाही, पूजेचा खंड पडता कामा नये. म्हणून त्यांनी यावेळी मुलाला आता लहानपणी करायचं, पण यावेळी जरा निक्षून सांगितलं की लग्न झाल्यापासून हा अजिबातच देवाकडे बघण्याचा झाला. त्याला सांगितलं, बाबा आपल्याकडे पिढीजात परंपरा आहे की कधीच पूजा खंड पडलेला नाही, काहीतरी उपाय करून आपण पूजा चालू ठेवलेली आहे. तेव्हा आता मी 15-20 दिवस चाललो, पूजा करायची. आणि आईला जबाबदारी सांगितली त्या मुलाच्या, म्हणजे की ह्याच्याकडून पूजा करून घेण्याचं काम तुझं. ती म्हणाली, ठीक आहे. झालं. थोड्या वेळाने वडील गेले यात्रेला, आणि यात्रेला गेल्यानंतर हा दुसऱ्या दिवशी पूजेला बसला. पूजेला बसल्यानंतर पूजेचा कंटाळा, भयंकर कंटाळा, ते देवच त्याला खाली काढा वाटेना, शेवटी काढा वाटेना त्याला अशी परात समोर केली, मागून हात लावून खडखड तसं देव परातीमध्ये घेतले. कशी बशी ती पूजा करून टाकली. आपण आपला शब्द माहिती, जेवण करून घेतो पूजा करून
टाकतो तशी त्याने ती खरोखर पूजा करून टाकली. आणि पूजा करून टाकल्यानंतर गंमत अशी झाली, पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, 2 दिवस झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी बरं सकाळी 4 वाजता उठायचं, घरात विहीर होती, विहिरीवर जाऊन स्नान करायचं, मग पूजा करायची, पाणी ओल्यानं आणायचं, थंडी वाजायची, ह्याला कंटाळा सकाळी स्नान करण्याचा. यानं विचार केला तिथून पाणी आणायचं, मग इथं देव धुवत बसायचं, सगळ्यात सोपं काम करूया, ते देवच विहिरीवर घेऊन जाऊन म्हणाले. म्हणून त्यानं ते सगळे देव घेतले, विहिरीपाशी गेला, आपल्या उपकरणात बांधून देव विहिरीपाशी नेले. आणि त्या पोहऱ्यामध्ये खरा दृष्टांत थोडंसं विडंबनाकडे जातो, पण सांगणं गरजेचं आहे, त्याचा भाव तसा समजू नका. त्याने ते देव सगळे पोहऱ्यामध्ये टाकले. आणि पोहऱ्यामध्ये टाकल्यानंतर त्याने विचार केला, 3दा डुबकी मारली म्हणजे स्नान होतं, म्हणून तो पोहरा त्याने विहिरीत सोडला. आणि विहिरीत सोडल्यानंतर 1 2 3 डुबक्या मारल्या. त्याला वाटलं आता देवाला पुढचे 15 दिवस स्नान घालायचं काम नाही. आणि अशा पद्धतीने त्याने पाण्यातून देव वर काढले. पण गंमत अशी झाली, त्या देवघरामध्ये काहीच देव धातूचे होते, काही पादुका, लाकडी पादुका, काही फोटो वगैरे असे काही प्रकार होते, त्याने सगळेच बकेटात टाकले होते. त्यामुळे 3 डुबक्या मारल्या, 3च देव शिल्लक राहिले, बाकीचे सगळे पाण्यातच वाहून गेले. थोड्या वेळाने बकेट वर काढलं, बघितलं 3च देव. त्यांचीच इच्छा म्हणाले, झाडाचं ही पान हाले त्याची सत्ता, बाकी त्यांची पूजा पुरे झाली म्हणून बहुत ते कंटाळले, ते इतक्या वर्षापासून पूजा, म्हणून त्याने ते 3 देव देवघरात नेले. आणि देवघरात नेऊन देव ठेवले. नुसताच बसला देवाकडे बघा. आई आली, अरे काय अजून पूजा आवरली का, नुसतं काय बघत बसलं, देवाला आंघोळ घातली, गंध नाही काय नाही. ते म्हणे देवाला गंध लावता येत नाही. म्हणे का, ते बाकीचे गेले यांना सुतकाला ओढायला. आई अशी संतापली, वैतागली, उठ मेल्या मुर्दे, उठतो की नाही म्हणे, चालता हो, काही भाकरी मिळणार नाही. वैतागला. आई रागवायला लागली, शेवटी बायकोमध्ये पडली. म्हणे अहो जाऊ द्या ना सासूबाई, फारच बोलायला लागला तुम्ही, माझ्याकडे चला माहेरी. आमची आई किती कौतुक करते बघा, तुमची आई आहे तशी, तिला बोलायला संधीच पाहिजे होती सासूला. तुमची आई आहे तशी खाट, मी सांगत असते, माझं ऐकत नाहीत तुम्ही, चला माझ्याकडे, माझी आई किती कौतुक करते बघा तुमची. तुमची किंमत कोणाला म्हणून नाही जगात, पण इथे एवढं तुम्ही हिऱ्यासारखे, पण यांना किंमतच नाही तुमची, आमच्या घरी चला. त्याला पकडून सासूरवाडीला नेलं. सासूरवाडीला नेल्या सासूने पंचायती घेऊन त्याला गोवायला. आता सासूचं सगुण ब्रह्म प्रगटल्यासारखी अवस्था झाली. सासूबाईंनी जावयाचं स्वागत केलं. आणि स्वागत केल्यानंतर बसवलं, त्याला मंचकावर बसवलं, छान पाणी चहा वगैरे काय विचारायचं ते विचारलं. आणि पुन्हा हात जोडून म्हणाले, बरं झालं जावई बापू, देवासारखे आलात, आमचे हे वारीला गेले, पूजेची अडचणीच पडली होती, पूजा करा. आता सासू समोर एवढं छान स्वागत झाल्यानंतर नाही म्हणता येणार. पण यानं सांगितलं की नाही नाही मी पूजा करतो, पण आमची घरंदाज पद्धत आहे म्हणे पूजेची, अशी छाटछूट पूजा करत नाही म्हणे. मी योग अक्षताम समर्पयामी, नैवेद्यार्थी अक्षताम समर्पयामी, वस्त्रार्थी अक्षताम समर्पयामी, असं जमत नाही. पूजार्थी अक्षताम समर्पयामी एकदा टाकून देत नाही म्हणे आम्ही. सगळे उपचार, षोडशोपचार अगदी व्यवस्थित लागतात. मग नवीन रेशमी सवळं पाहिजे, फुलं 25 किलो फुलं पाहिजेत, अत्तराच्या बाटल्या पाहिजेत, किलोभर मध पाहिजे, पंचामृत, अमुक तमुक सगळी यादी सांगितली. सासू म्हणाली सगळं आणून देते पण पूजा करा. याला वाटलं कटेल तेवढं, कटलं नाही. पण सासूने साहित्य आणून दिलं, पूजा केली. आणि पूजा पहिल्या दिवशी केली, दुसऱ्या दिवशी आता एवढा पूजेचा गंगमाट सुटला, उदबत्त्या धूप वगैरे लावून शेजारी आली. म्हणजे काय हो तुमच्याकडे काय उत्सव आहे काय? नाही म्हणे, जावई बापू आले आणि त्यांची पूजाच अशी असते. असं आमची गावाला गेले, आजच्या दिवस आमच्याकडे पाठवा नाही, यांना पूजा इतकी छान पूजा करतात, आमच्या देवाचं नशीबच उजळायला म्हणायचं. सासू म्हणाली, जावई बापू आमच्या चांगल्या मैत्रीण बाई येतो, जाता काय, जरा थोडीशी अडचण येते, एरवी काय कोणी म्हणत नाही. तोंड नाक वाकडे केलं, पण काय करतो, पूजेला गेला 1 2 3 दिवस. तिसऱ्या दिवशी सुद्धा पूजेचं पाणी टाकायला हा बाहेर गेला, ती बाई उभी, येतं ना जावई बापू आमच्याकडे. हा वैतागला, इतका वैतागला, शेवटी गावाच्या बाहेर एका विहिरीपाशी गेला आणि विहिरीजवळ मोठा दगड घेतला, गळ्यात बांधला, उडी मारून जीव द्यावा असा विचार करून त्यानं त्या विहिरीत उडी मारणार. तेवढ्यात तो शेतधनी धावत आला. ए बाबा म्हणे, मरायचं दुसरीकडे जाऊन म्हणून माझ्या विहिरीत का मरतो, आणि मुळात मरतोच कशाला? तू आयुष्याला कंटाळा असता, तुला काय कमी आहे का? एक काम कर, माझ्याकडे राहा, फुकट राहा, फक्त सकाळची पूजा कर म्हणे, तुला पोचतो. दृष्टांत आपला संपला. पण जे नशिबात लिहिलेलं आहे ते चुकतच नसतं. आणि अशा पद्धतीने नशीब चुकवण्याचा किंवा प्रारब्ध बदलण्याचा अट्टाहास आपणही करू नये. तुकोबाराय बोलतात ना, सोस करसी वाया भजे मना पंढरी राया. आपल्याला जर संचित बदलणं शक्य नाही, प्रारब्ध बदलणं शक्य नाही, पण क्रियमान मात्र बदलणं शक्य आहे. म्हणून आयुष्यामध्ये आपण जेव्हा आपली बुद्धी विचार करण्याच्या योग्य होते, काही काही लोकांना बुद्धी असते पण ती विचार करत नाही, ती तशीच राहते. मग त्यांना आप्पा म्हणायचे, त्यांना बुद्धिवादी म्हणावं लागतं.
बुद्धी आहे की नाही हाच वादाचा विषय होतो असे बुद्धिवादी. अशी काही गंमत आहे. आणि जेव्हा आपली विचार करण्याक्षम योग्य निर्णय घेण्याक्षम बुद्धी होते तेव्हा माणसाने त्या बुद्धीचा सदुपयोग करून काहीतरी सत्कर्म करावं. मग समाजकार्याच्या रूपानं असेल, देवपूजेच्या रूपानं असेल, देवकार्याच्या रूपानं असेल, देशकार्याच्या रूपानं असेल, ते अवश्य करावं. या ठिकाणी त्या मुलांना पुढे उभं करून सगळ्यांनी हा प्रयत्न जो इतका सुंदर केलेला आहे हा प्रयत्न खरोखर पुढे असंच चालू ठेवावा. टाकलेला सुद्धा आमच्या महाराजांनी गावातील सगळ्या समाजातील मुला मुलींना, धनगर असतील, कोळी असतील, सगळ्या प्रकारच्या जमातीतल्या मुलांना मुलींना गीता शिकवायला सुरुवात केली. जवळपास 10-12 अध्याय त्यांचे पाठ झालेत. आपली अगदी अस्खलित म्हणणे ते म्हणतात. आणि हे क्रियमाण आहे आपलं. इथून पुढे जे आपण घडवणार आहेत ते क्रियमाण आपल्या हातून चांगलं व्हावं तर आपली पुढची सोय चांगली होणार आहे. या हेतूने या राष्ट्रासाठी, या देशासाठी ज्यांनी ज्यांनी संतांनी, राष्ट्रपुरुषांनी जे काही कार्य केलं त्या सर्वांनाच वंदन करूया. या संक्रांतीच्या निमित्तानं आज हा जो आपला कार्यक्रम झाला आहे मी वेळेची मर्यादा न ओलांडता केवळ 1 मिनिट अजून आपला घेतो आणि या संक्रांतीचा तिळगुळ शब्द रूपाने मी आपल्यासमोर मांडतो. आणि हा तिळगुळ देऊन मी माझ्या वाणीला विराम देतो. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, शुभ संक्रांत हा संदेश आहे. पण हाच संदेश एका आद्याक्षरी कवितेमधून मी मांडतो. मागच्या 5-6 वर्षापूर्वी अशी या संक्रांतीच्या निमित्तानं ही रचना स्फुरली होती. या ठिकाणी मांडतो कारण औचित्य आहे, मौका बी आहे, दस्तूर बी आहे. आपण म्हणतो तसं सोडा वाटत नाही. एवढं स्टेज मिळालं, एवढा माईक मिळाला, एवढे श्रोते मिळाले, कसा सोडावं. आणि एवढी एक फक्त कविता आपण ऐकावी एवढं मी आपल्याला विनंती करतो. आणि हा तिळगुळ, शाब्दिक तिळगुळ आपल्या हृदयाशी साठवत आपण सर्वांनी या कार्यक्रमाच्या सांगतेकडे वळूया. तिळ गुळ घ्या, गोड गोड बोला, शुभ संक्रांत. प्रत्येक ओळीचं फक्त पहिलं अक्षर बघत यायचं. तीरांच्या समभेदिती धडधडा उन्मत्त गोर्यारणी, लक्ष्मी तीन मिझाशीची आठवते समशेर करधारिणी. तीळ गुंगी ती परतंत्रीची उठविण्या जो गरजला केसरी, लख लखते जण सूर्यबिंब प्रतिजो त्या लोकमान्या स्मरी. तीळ गुळ घ्या घ्या म्हणती मुखी रामदास सदया, श्रीराम नामा अति गो ब्राह्मण प्रतिपालकास दिधली, ज्यांनी स्वराज्य प्रीती. डगमगला नच खिंडितो बघुनिया, बाजी प्रभू मोघला, गोडीने जीव सोडिला ज्या क्षणी, तोफा नभी गरजल्या. डळमळले नच अंदमानी बसुनी, एकाकी सावरकर, बोलती सिंहा कोंडुनी मिरविती, ही इंग्रजी भेकड. लाली ती नयनात आंग्ल तिडकी, संतप्तला व्यापरी, शुभ नामे स्मर चंद्रशेखर असा, आझाद शरभापरी. भगताची जणू सिंह झेप तगडी, त्या इंग्रजा भोवली, संधीचा मग घेऊनी कवळसा, देती तयाचा बली. क्रांती ध्यासच मनमनी निशिदिनी, ज्यांनी असे ध्यायिला, तत्स्मरणे अवधूत हो नरुणी, वंदितया पावुला. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. आणि याच पद्धतीने आपणही सर्वांनी हा तिळगुळ हृदयाशी साठवून आणि जे आपलं कार्य या ठिकाणी चालू आहे ते कार्य असंच अखंडपणे आपल्या ठिकाणी चालू राहावं आणि आपली निष्ठा या कार्यातली वरचेवर अशीच उत्तरोत्तर वाढत राहावी. आणि भगवंताचं प्रेम, कृपा, कटाक्ष आपल्या सर्वांवर पडून आपल्या आयुष्यातलं दुःख जरी दूर नाही झालं तरी दुःखाची जाणीव मात्र दूर व्हावी एवढी प्रार्थना त्याला करूया. आणि वाणीला मी या निमित्तानं सर्व मान्यवरांना वंदन करून वाणीला विराम देतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. देव, देश आणि धर्म या तिन्ही गोष्टींना आपल्या हृदयात कसं स्थान असावं हे अवधूत दादांनी तिळगुळ घ्या, गोडगोड बोला, शुभ संक्रांत या आद्याक्षरीद्वारे इथे विदित केलेलं आहे. मी जे सांगितलं की पुढे
संस्कार कसे न्यायचे. आता तुम्ही काही म्हणू नका मला की कौतुक करतोय वगैरे. मी काय सांगतोय की कसं पुढं नेतात हे लोक. चिरंजीव अद्वैत अवधूत टाकळीकर दाजी महाराजांच्या पिढीतला, आता पुढच्या पिढीचा सदस्य. एवढूसं लेकरू गावातल्या, हे जे सांगत होते महाराज की गीता शिकवतायत, त्याचं वय किती असेल? 5 वर्ष. तो समोर उभा राहतो, पाठीशी दाजी महाराज असतात आणि तो गीतेचा एक एक श्लोक संथा देतोय मुलांना. अतिशय सुंदर दृश्य. मी अवधूत दादा त्या दिवशी म्हणलं की सद्गुरु कृपा, अणुवंश आणि संस्कार याचा त्रिवेणी संगम आहे. प्रत्येकानं हा प्रयत्न केला पाहिजे आणि पुढच्या पिढीतून हे सगळं पुढे पुढे नेत राहिलं पाहिजे. यासाठीच हा प्रयत्न आहे. मी एक या मंचावरून अजून एक विनंती करतोय की परभणी जिल्ह्यासाठीच आदर्श व्यक्तिमत्व असणारे श्रीरंगराव जगताप सर, आमचे सर इथं उपस्थित झालेले आहेत. मी सरांना विनंती करतो की मंचावर यावं. भरपूर जणांनी विनंती केली पण ती घेत नाहीत. मी पाटील सरांना विनंती करतो की तुम्ही म्हणा त्यांना या. स्नेही आहेत तुमचे. यस. येणाऱ्या मान्यवरांमुळे कार्यक्रमाला शोभा येते आणि आम्हालाही आशीर्वाद लाभतात. हे आशीर्वाद असेच पाठीशी राहोत. यानंतर मी अजून एक घोषणा करायची आहे. चैतन्य प्रतिष्ठानने दिनांक 16, 17, 18 जानेवारी 2026 रोजी पार्वती मंगल कार्यालय येथे हरिभक्त पारायण श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या प्रवचनमालेचं आयोजन केलेलं आहे. सर्वांनी त्या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा. सायंकाळी 6 ते 8, 16, 17, 18 जानेवारी पार्वती मंगल कार्यालय परभणी. त्याचबरोबर अजून एक घोषणा आहे. दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी चौधरी लॉन्स, म्हणजे आपण जिथे बसलेले आहोत तिथेच परमपूज्य दत्तदास महाराजांच्या पंचपदीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याची वेळ आहे सायंकाळी 7 ते 10. सर्वांनी याही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. 6, 7, 8 फेब्रुवारी 2026 या दरम्यान गजानन महाराज प्रकट दिनाचा कार्यक्रम कौस्तुभ मंगल कार्यालय कारेगाव रोड परभणी येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये सकाळी गजानन विजय या ग्रंथाचं पारायण होणार आहे 3 दिवस. तिसऱ्या दिवशी म्हणजेच प्रगट दिनाच्या दिवशी प्रसादाचं आयोजन आहे. त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा. यानंतर आजचे आरती करण्यासाठी उपस्थित यजमान, काही पूर्वी अजून आमचे नसी काकांचा कार्यक्रम राहिला आहे. ही जी मुलं इथं हनुमान चालीसाचे पाठ करतात त्यांना प्रोत्साहन म्हणून नची काकांनी हा उपक्रम चालू केलेला आहे. जी मुलं पहिल्यांदाच पाठ म्हणतात त्यांना आम्ही विठ्ठलाची मूर्ती त्यांना भेट म्हणून देतो, त्यांना प्रोत्साहनपर भेट म्हणून देतो. मी मान्यवरांना विनंती करतो की सर्वप्रथम चिरंजीव शौनक रवींद्र हिस्वनकर आणि चिरंजीव श्लोक गजानन हिस्वनकर या दोघांना विठ्ठल मूर्ती देऊन त्यांना प्रोत्साहन. हरी विठ्ठल. अवधूत महाराजांच्या हस्ते अजून एक गोष्ट.
फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय देव जय देव जय मंगलमूर्ती मात्रे मन स्मरे मात्रे कामनापूर्ती जय पंचारती ओ वाळुहरा पंचारती ओ वाळुहरा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा शोभत सुंदर कमलासन हे रत्न जडित शिरी मुकुट विराजे पायी गागरा ऋणझुण वाजे श्रीधरा करुणा करा श्रीधरा करुणा करा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा शेंदूर चर्चित केसरी टीळा कंठी झळकती मौक्तिक माळा कटिक सुनी पीतांबर पिवळा पाशांकुशधर फणीवरा पाशांकुशधर फणीवरा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा मंगलमूर्ती पार्वती बाळा सुरवर मुनिजन ध्याती तुझला विघ्न निवारी शमवी सकळा कमल नयन हे मनोहरा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा भाव पावरे गौरी नंदना आलिंगुन तुझ करी रे वंदना पतित निपापी शमवी सकला दमलो दमलो संसारा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा करुणास्तर हे परिसुनिकानी प्रगट जाहली जगत्रय जननी शरणमी आलो अतिविरवाणी नरहरि सीदे पदिधारा नरहरि सीदे पदिधारा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा सत्राणे उत्तान हुंकार वदनी कैलमळ भूमंडळ सिंधुर गगनी कडाडले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर जलमिषाचर झाल्या फळणी जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नभिकृतांता जय देव दुमदुमली पाताळे उठिला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानीला खेद कडाडले पर्वत उर्गण उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंता तुमचे प्रसादे नभिकृतांता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमालां कुलक
करतालकाय कपालमालांकितशेखराय दिव्यंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूराधिक्य महानिराञ्जनदीपं समर्पयामि। ॐ रागाधिरागाय प्रसय्यसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः। ॐ स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं परमेश्वरं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषा तारापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्तायाः शरण्यति तदप्येष श्लोको हीतो मरुतपरिवेष्टारो मरुतस्यावसङ्गृहे आविष्टितस्य कामप्रेर्विश्वे देवास्तवासदैति। ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। यो वेदादौ सच्चिदानन्दाय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्नः सद्गुरु प्रचोदयात्। ॐ यो वेदादौ स्वरप्रोक्तो वेदान्ते यः प्रतिष्ठितः तस्य प्रकृतिर्नश्चयः परस्य महेश्वरः। ॐ पूर्वस्वः महारुद्रदेवताभ्यो नमः मन्त्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमि। मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। भगवान की जय। प्रभू रामचंद्र भगवान महाराज तसेच वेदशास्त्र संपन्न अवधूत महाराज टाकळीकर यांच्या हस्ते प्रसाद ग्रहण करावा। प्रसाद हा तिळगुळ आहे। कालचा योग असा आला परवाचा की शुगर फॅक्टरीवर आहे तिथे